Subscribe to Avas today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. State-of-the-art Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Memorial inaugurated. Only one of its kind memorial in the country with e-library, visual presentation of Babasaheb Ambedkar's life journey through QR code and his speech telecast through augmented reality using holographic presentation. The much-delayed Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Memorial in Navi Mumbai was inaugurated on Sunday. The state-of-the-art impressive memorial is touted as the only one of its kind in the country. The memorial located in Sector 15 of Airoli was inaugurated by State Urban Development Minister and Thane Guardian Minister Eknath Shinde in the presence of Thane MP Rajan Vichari, State Environment Impact Assessment Chairman and Shiv Sena Upneta Vijay Nahata, Shiv Sena leader Vijay Chogle, Navi Mumbai Municipal Commissioner Abhijit Bangar, among others. The memorial has been divided into two parts with a multi-purpose area including air-conditioned modern auditorium and other services cell. The area under the dome has an e-library on the ground floor with a well-stocked library with books written by Dr. Babasaheb and other writers inspired by him, state-of-the-art holographic representation area where one can see and hear him speak, and a meditation center on the first floor. There is also a documentary presentation on the life of the architect of Constitution. Pleased with the work done, Eknath Shinde gives details of the projects and stated that the memorial is only of its kind in the country and will effectively spread Babasaheb's message among all sections. आज नवी मुंबई महापालिकेने उभं केलेलं आहे. यामध्ये सर्व एअर कंडिशन सभागृह आहे, मेडिटेशन सेंटर आहे, ई लायब्ररी आहे, त्याच्यामध्ये ऑडिओ व्हिडिओ याची सगळी सोय सुविधा आहे. बाबासाहेबांनी जी पुस्तकं लिहिली मराठी हिंदी इंग्रजीमध्ये त्याचा पूर्ण संच आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक ऑडिओ सिस्टीमसह बाबासाहेबांचा जो जीवन प्रवास आहे तो देखील त्या ठिकाणी
दाखवलेला आहे. त्याचबरोबर एक आभासी चित्र प्रणालीद्वारे म्हणजे होलोग्राफिक जे प्रेझेंटेशन आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रत्यक्ष भाषण त्या ठिकाणी करताना ते त्या हॉलमध्ये दाखवलेलं आहे. अशा प्रकारचं अत्याधुनिक आणि बाबासाहेबांच्या बालपणापासून शिक्षणापासून त्यांच्या पूर्ण आयुष्याचं महापरिनिर्वाणापर्यंत संपूर्ण त्यांचा जीवनपट उलगडवणारं म्हणजे जीवनपट लोकांसमोर आणणारं हे स्मारक आहे. अतिशय उत्तम अप्रतिम हे स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी या समाजासाठी या देशासाठी काय केलं, आपली राज्यघटना लिहिली हे तर सगळं सर्वश्रुत आहे. परंतु बाबासाहेब काय होते याचं प्रत्यक्ष दर्शन या स्मारकाच्या माध्यमातून लोकांना होईल आणि या स्मारकामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला बाबासाहेबांचा जीवनपट जवळून पाहता येईल, ऐकता येईल, अनुभवता येईल अशा प्रकारचं स्मारक हे झालेलं आहे. हे सर्वांना प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आहे. अर्धवट काम झालेला असा आरोप विरोधकांनी केलेला आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने घाई केली का? गेल्या वेळेस मी या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलो होतो. माझ्यासोबत खासदार आणि सर्वजण होते, आयुक्तही होते. यामध्ये बाबासाहेबांचे जे अनुयायी आणि जी कमिटी आहे त्या कमिटीची मागणी होती की 6 डिसेंबरपूर्वी जे काम पूर्ण झालेलं आहे, हा दुसरा टप्प्याचं आपण लोकार्पण केलेलं आहे, जे काम पूर्ण झालं आहे त्याचं लोकार्पण झालं पाहिजे. आणि त्याप्रमाणे हे आतलं आपण पाहू शकता, हे संपूर्णपणे काम झालं आहे, परिपूर्ण हे दुसरा टप्पा पूर्ण झालेला आहे. जे बाहेरचं क्लायडिंगचं काम जे आहे ते आपण त्याच्यावर टाईल्स बसवतो आहे मार्बलच्या आणि त्यामुळे ते अतिशय चांगलं काम होईल. ते देखील लवकरच पूर्ण होईल. यामध्ये मी एवढंच सांगू शकतो की 2007ला याचा निर्णय झाला आणि 2009ला मला वाटतं वर्क ऑर्डर दिली. आज जवळपास 11 वर्ष 12 वर्ष झाली आणि हे स्मारक होत नव्हतं. परंतु मी स्वतः या ठिकाणी आलो, आयुक्तांना सूचना दिल्या की हे युद्ध पातळीवर हे स्मारक कंप्लीट झालं पाहिजे. कोविडचं संकट असताना देखील आपण याचं काम पूर्ण केलेलं आहे दुसऱ्या टप्प्याचं. जेवढे स्मारकं होतील तेवढी कमीच आहेत आणि म्हणून बाबासाहेबांचं एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं, प्रचंड विद्वत्ता लाभलेलं व्यक्तिमत्व होतं. हे सगळ्यांना प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून सगळ्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी अशा प्रकारची स्मारकं लोकांना, जनतेला, नागरिकांना प्रेरणा देणारी ठरतील. ये बहुत ही आज का दिन महत्वपूर्ण है. एक हमें सबको एक समाधान है कि आज यहाँ पर कल बाबा साहेब भारत रत्न बाबा साहेब अम्बेडकर जी का महापरिनिर्वाण दिन है और लोगों की मांग थी कि 6 दिसंबर से पहले इसके लोकार्पण हो जाए और इसलिए आज सेकंड जो टप्पा है उसका आज लोकार्पण हुआ है. यहाँ पर मेडिटेशन सेंटर है, यहाँ पर ये एयर कंडीशन हॉल है, ई लाइब्रेरी है, यहाँ पर ऑडियो जो सुविधा है, जो बाबा साहब का पूरा जीवनपट है वो यहाँ पर लोगों को अनुभूति मिलेगी प्रत्यक्ष रूप से. एक होलियोग्राफिक जो यहाँ पर प्रेजेंटेशन है जिसमें होलोग्राफिक प्रेजेंटेशन में प्रत्यक्ष बाबा साहेब जी का भाषण सुनने को मिलता है. ये बहुत ही इंटरनेशनल लेवल का ये स्मारक बन चुका है. यहाँ जो लोग आएंगे निश्चित रूप से ये नवी मुंबई कॉरपोरेशन की वाहवाह करेंगे, हमारे लोगों की वाहवाह करेंगे. जो तज्ञ कमेटी है, जो स्मारक समिति की कमेटी है, उसको भी धन्यवाद देना चाहिए. उन्होंने अच्छा काम किया है. जहाँ जहाँ से दस्तावेज है वहाँ लाए हैं. उनके बाबा साहेब अम्बेडकर जी के पूरे जीवन में जितनी भी घटनाएं घटी है उसका प्रत्यक्ष रूप से यहाँ पर लोगों के सामने रखने का प्रयास किया है. ये बहुत बड़ी चीज़ है और ये बहुत ही अच्छा स्मारक बन गया है. ये निश्चित रूप से मैंने आयुक्त जी से कहा है
कि जहाँ अच्छे लोकेशन देख लो और वहाँ पर ये बड़ी पूर्णाकृति प्रतिमा व उसका निर्माण हो जाए। मैं जब पहले आया था तब यहाँ खाली स्ट्रक्चर बना था। आज मैं यहाँ आया हूँ, ये पूरी तरह मैंने जो कहा है, मेडिटेशन सेंटर है, ई लाइब्रेरी है, एयर कंडीशन हॉल है, ये बाबा साहेब प्रत्यक्ष सभी लोगों से भाषण कर रहे, ये होलोग्राफिक प्रेजेंटेशन है, ये सब जो है ये अभी उसका लोकार्पण किया है। ये दोबारा नहीं हुआ है, ये हम पहली बार कर रहे हैं। उन्होंने पहिले आधे जो काम ही नाही हुआ था उसका उद्घाटन किया आहे। याच्यामध्ये बाबासाहेब सगळ्यांचे होते आणि त्यामुळे सगळ्यांनी याच्यात सामील झालं पाहिजे। शिवसेना चुनाव देखते हुए कोई काम नहीं करती, पहली बात है। शिवसेना विकास का एजेंडा रख के काम करती है, चुनाव का एजेंडा रख के हम लोग नहीं काम करते। हमारे शिवसेना प्रमुख जी बाला साहब ठाकरे जी ने हमें यह नहीं सिखाया है। हम लोग साल के 12 महीने 365 दिन लोगों की सेवा करते, लोगों का काम करते, चुनाव हो या ना हो। राजकीय श्रेयाचं वलय आजही दिसतंय सर, याच्यामध्ये काय वाटतं? राजकीय श्रेयाचं वलय दिसतंय कसं? मी आता सांगितलं ना, वलय श्रेयासाठी आम्ही काम करत नाही, आम्ही लोकांसाठी काम करतो, आम्ही विकासासाठी काम करतो। Thank you. Okay. Municipal Commissioner Abhijit Bangar, who had taken keen interest in the completion of the project, has stated that it is a world-class infrastructure befitting the stature and personality of Dr. Babasaheb Ambedkar. The memorial, he said, will be the highlight of Navi Mumbai in the country. From Navi Mumbai with video journalist Sumit Rino se Priya Bhujbal and Shanawaz Jari, Awaaz Today. Subscribe to Awaaz Today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.